सोशल मीडियावरती बोलले जात आहे 30 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टमध्ये निर्णय होणार आहे 18 महिन्यांच्या DA संदर्भात. थकीत जो 18 महिन्याचा DA आहे त्या संदर्भात किंवा आठवे जे वेतन आयोग आहे या संदर्भात. तर खरंच आहे का 30 सप्टेंबरला हा निर्णय होणार आहे का, पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर मित्रांनो, कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत यांनी भारत सरकारकडून या संबंधित मंत्रालयामधून अप्रूव्हल घेतले आहे थकीत असलेल्या DA संदर्भात. सो मित्रांनो, फायनल अप्रूव्हल मंत्रालयामधून मिळालेले आहे. DA थकीत देण्यासंदर्भात हे जे कॉर्पोरेशन कर्मचारी आहेत हे आहेत PSU म्हणजेच कर्मचारी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे. सो मित्रांनो, थकीत DA संदर्भात मंत्रालयाकडून कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांना अप्रूव्हल मिळू शकते. तर आपल्या पेन्शनर्सला का नाही, किंवा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा DA थकीत का देऊ शकत नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. सध्या पश्चिम बंगाल सरकारने 25% म्हणजेच 25% DAसाठी अप्रूव्हल दिले आहे. तर आपले सरकार का देणार नाही, हाही मोठा प्रश्न आहे. सो मित्रांनो, मंत्रालयामधून तर अप्रूव्हल मिळाले आहेच, परंतु सध्या मी आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मंत्रालयामधून अप्रूव्हल यासाठी मिळालेलं आहे DA थकीतसाठी किंवा जे 8वे वेतन आयोग आहे या संदर्भासाठी मंत्रालयाकडून अप्रूव्हल हे मिळालेलं आहे. परंतु केंद्राकडून अप्रूव्हल मिळण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याच्या पर्यायाशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही किंवा दुसरा कोणताच रस्ता नाही. पश्चिम बंगाल कर्मचाऱ्यांनी सुद्धा हेच केले आहे. त्यांनाही यासाठी सुप्रीम कोर्टातच जावं लागलं आहे, तेव्हाच त्यांना थकीत DA हा मिळालेला आहे. सो आपल्याला पण जर DA थकीत जो DA आहे 18 महिन्यांचा थकीत DA आहे पेन्शनर्सचा, तो जर प्रत्येक पेन्शनर्सला हवा असेल तर सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी सुप्रीम कोर्टात अपील करण्याची गरज आहे. आता 30 सप्टेंबर ही तारीख दिली आहे. तर थकीत DA बद्दल सोशल मीडियावरती चर्चा होत आहे. 30 सप्टेंबरला थकीत DA संदर्भात निर्णय होणार आहे. सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे किंवा 8वे वेतन आयोगाबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्ट जो निर्णय आहे तो देणार आहे. परंतु जर सुप्रीम कोर्टचे कॅलेंडर पाहिले तर 30 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टला सुट्टी आहे. तर मग सोशल मीडियावरती हे जे दावे केले जात आहेत ते खरी कितपत आहेत यावरून तुम्हाला समजले असेल. 30 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे निर्णय घेण्याची, ही सरळ खोटी आणि फेक न्यूज आहे हे तुम्हाला ह्या कॅलेंडरवरून समजलं असेल. केंद्र सरकारने जो DA थकीत ठेवला आहे यांची तारीख आहे 1 जानेवारी 2020 पासून 30 जून 2021. हा 18 महिन्यांचा पिरियड आहे. DA थकीत ठेवला आहे. पेन्शनरचा DA हा 18 महिन्यांचा थकीत ठेवलेला आहे. सो 21%, 24%, 25% DA रेटच्या हिशोबानुसार तर पाहिले तर सरकारने ग्रॅज्युएटचा थकीत DA दिला आहे, परंतु पेन्शनरचा मात्र DA थकीत ठेवलेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल 21%, 24%, 25% DA रेटच्या हिशोबानुसार तसं पाहिलं तर सरकारने ग्रॅज्युएटवाल्यांचा थकीत DA हा 9 महिन्यांचा होता तो दिला आहे. परंतु पेन्शनरचा जो थकीत DA आहे त्या संदर्भात मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. पूर्ण 18 महिन्यांची थकबाकी ही पेन्शनधारकांची आहे जो आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात अपील करावं लागणार आहे. सरकारकडून सध्या तर मनाई केली जात आहे, परंतु 18 महिन्याच्या थकीत DAसाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टात जर गेला आणि त्यांनी तुमची बाजूने निकाल दिला तर तुम्हाला हा 18 महिन्यांचा थकीत DA हा मिळू शकतो. आपल्या देशात सुद्धा काही कर्मचारी आहेत ज्यांना थकीत DA मिळाला आहे. त्यामध्ये सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी आहेत यांचा जो DA होता तो 9 महिन्यांचा DA हा थकीत होता आणि त्यांनी सुद्धा मिनिस्ट्रीला लेटर दिलं होतं. त्यानंतर त्यांना अप्रूव्हल दिली आणि त्यांना हा DA मिळाला सुद्धा आहे. म्हणजे पश्चिम बंगालचंच उदाहरण तुम्हाला घेता येत नाही तर तेही उदाहरण आहे, परंतु तुम्हाला तुमच्या पुढे आपल्याच देशातील वेअरहाऊसिंगचे जे कर्मचारी आहेत त्यांनी वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे कर्मचारी आहेत त्यांनी जेव्हा लेटर दिलं मिनिस्ट्रीला तेव्हा त्यांचा 9
महिन्याचा थकीत DA हा मिळाला आहे, मग पेन्शनर्सचाच का मिळत नाही? यामध्ये पेन्शनर्ससुद्धा कमी पडत आहे. म्हणून पेन्शनर्सला सुप्रीम कोर्टात अपील दाखल करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर दावे केले जात आहेत 30 सप्टेंबरचे, परंतु हे 30 सप्टेंबरचे दावे आहेत ते साफ खोटे दावे आहेत. कारण 30 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टला सुट्टी आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला कोणताही निर्णय हा होणार नाही. DA जर थकीत तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये जाणं हे महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टात जर तुम्ही गेला तरच तुम्हाला DA मिळणार आहे. त्यानंतरचा दुसरा दावा केला जात आहे की सुप्रीम कोर्टचा निर्णय आला आहे 8वे वेतन आयोगाबद्दल आणि 8वे वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय हा 30 सप्टेंबर नंतर 2 ऑक्टोबरला लागू होऊ शकतो, असा सुद्धा दावा सोशल मीडियावर वारंवार केला जात आहे. बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून या न्यूज हा घोषित केल्या जात आहेत, परंतु हे सुद्धा साफ खोटं आहे. कारण 2 ऑक्टोबरला दसरा तर आहेच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे गांधी जयंती आहे. त्यामुळे या दिवशी सुद्धा सुप्रीम कोर्टला सुट्टी असणार आहे आणि त्यामुळे या दिवशी सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये हा कोणताही निर्णय हा होणार नाही. त्यामुळे हे दोन जे न्यूज व्हायरल होत आहे 8वं वेतन आयोगाबद्दल आणि दुसरी म्हणजे थकीत DA आहे पेन्शनरचा त्याबद्दल, या दोन्ही न्यूज ह्या खोट्या आहेत आणि 8वे वेतन आयोगाबद्दल निर्णय होणार आहे, परंतु 2 ऑक्टोबरला होणार नाही. आणि जो थकीत DA संदर्भातील जो न्यूज व्हायरल होत आहे त्या साफ खोट्या न्यूज आहेत. तुम्हाला DA थकीत मिळवायचं असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची गरज आहे, त्याशिवाय तुमचा थकीत DA हा मिळणार नाही. पश्चिम बंगालच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं होतं आणि यावरती कोर्टाचा आदेश आला. जो DA आहे तो कर्मचाऱ्यांचा अधिकारच आहे आणि त्यांना तो मिळालाच पाहिजे, असा हा पश्चिम बंगालच्या सुप्रीम कोर्टने निर्णय दिला होता. सो आपल्या देशातील पेन्शनर्सने जर असा निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टमध्ये अपील करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी एक स्वतः समिती नेमून स्वतः काही कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन जर सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं तर त्यांना हा DA मिळणार आहे. कारण त्यांचा अधिकाराचा हा DA आहे, त्यांचा हा अधिकारच आहे. 100% तुमच्याच बाजूने जे सुप्रीम कोर्ट आहे तो निकाल देणार आहे. कारण DA हा तुमचाच अधिकार आहे, तुमच्याच हक्काचे पैसे आहे. त्यामुळे 18 महिन्यांचा DA थकीत जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांनी समिती नेमा, काही कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये एक लेटर द्या, अपील करा आणि त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला DA हा 100% मिळू शकतो. सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून 8वे वेतन आयोगाबद्दल जे न्यूज व्हायरल होत आहे ते कितपत खरे आहेत ते तुम्हाला कॅलेंडरवरून तर समजलं असेल आणि DA संदर्भात तुम्हाला काय करायचं हे सुद्धा समजलं असेल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.